नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपले हात आणि पाय काळे पडत असतील तर आपण काय करायला हवे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हामुळे आमच्या त्वचेला आणि शरीराला चटके बसत आहेत। उन्हाचा परिणाम आमच्या आरोग्यावर आणि त्वचेवरही होत आहे। बाहेर उन्हात फिरल्यामुळे आमचे हात पाय काळे पडत आहेत, शिवाय चेहऱ्यावरही काळवंट आले आहे। अशा परिस्थितीत चेहऱ्यावरचे आणि हातपायावरचे डाग घालवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या हातपायाकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही। ते उन्हाळ्यामध्ये जास्तच काळे पडत जातात। बऱ्याचदा अति दुर्लक्ष केल्यामुळे बाकी शरीराच्या तुलनेत हात आणि पाय जास्त काळे पडतात आणि त्याबरोबरच उन्हात राहिल्यामुळे चेहराही काळा पडू लागतो। आपण आपल्या चेहऱ्याची खास निगा राखतोच, पण त्याबरोबरच हात आणि पायांकडे पण लक्ष द्यायला हवे। ही समस्या दूर करण्यासाठी अगदी सोपा आणि घरगुती उपाय मी आपल्याला सांगणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला थोडेसे मीठ घ्यावे लागेल आणि त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून आपल्या हात आणि पायांवर हळूहळू लावावे लागेल। हे मिश्रण हात आणि पायांवर लावून 5 ते 10 मिनिटे चोळून नंतर ते थंड पाण्याने धुवून घ्यावे। त्यामुळे जो काळवंट आहे तो कमी व्हायला लागतो। उन्हामुळे हातपाय काळे पडतात आणि अशा वेळेस आम्हाला निंबू आणि मध यांचे मिश्रण जर त्वचेवर लावल्यास अधिक फायदा होतो। मित्रांनो, या मिश्रणामध्ये थोडेसे गुलाबजल आणि थोडेसे पाणी मिक्स करून आमच्या त्वचेवर, चेहऱ्यावर, हात आणि पायांवर लावल्यास अधिक फायदा होतो। मित्रांनो, आणखीन एक उपाय मी आपणास सांगणार आहे। मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर आणि हातापायांवर थोडेसे गाईचे दूध घेऊन त्याने मसाज करून नंतर अंघोळ केल्यास आपल्याला फायदा होतो। मित्रांनो, या सर्व गोष्टींबरोबरच काकडी, टरबूज यांच्यापासून बनलेला फेस पॅक त्वचेवर लावल्यास अधिक फायदा होतो। मित्रांनो, या लहान लहान गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या हात आणि पायांचे जो काळवंट आहे तो दूर करू शकतो। मित्रांनो, अगर आपला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।